प्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांचा डिलीट पदवी प्रदान झाल्यानंतर ठाण्यामध्ये भव्य नागरी सत्कार सोहळ्याअंतर्गत उपस्थित त्यांना यशस्वी उद्योजकांचा मूलमंत्र देत कलेतून परमार्थ साधता येऊ शकतो असं म्हणतात. उद्योगालाच कला मानले असं सांगत त्यांनी आपला पुरस्कार ठाणेकरांना प्रदान केला. प्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांना डिलीट ही पदवी प्रदान झाल्यानंतर ठाण्यात भव्य जाहीर नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून चितळे बंधू उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे, पद्मविभूषण अनिल काकोडकर, ज्येष्ठ आध्यात्मिक निरूपणकार गुरु डॉक्टर सचिदानंद शेवडे, आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची उपस्थिती लाभली. श्री गणेश वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संजय ढवळीकर यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र प्रभुदेसाई हे उद्योग समूहातील ठाण्यातील नामवंत व्यक्तिमत्व. ठाण्याच्या समूहातील व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी प्रभुदेसाई यांनी जोपासले. अध्यात्माची जोड व्यवसायाला देत त्यांनी उत्तम व्यावसायिक यश संपादन केलंय. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन या नागरी सत्काराचं आयोजन केलंय. हा कार्यक्रम ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला. टिळक विद्यापीठ पुणे यांनी प्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांना डिलीट ही पदवी प्रदान केली. ज्येष्ठ आध्यात्मिक निरूपणकार गुरु डॉक्टर सचिदानंद यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत प्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांचं कौतुक केलंय. आपला स्वार्थ न ठेवता प्रभुदेसाई नेहमी दाते झालेत. दान देणारा दाता म्हणून नेहमीच त्यांचा हात पुढे असतो. एकीकडे उद्योग वाढवीत उत्तम अशी टीम त्यांनी केली. केवळ अंधार आहे म्हणून केवळ ओरडत बसण्यापेक्षा एक मेणबत्ती लावावी असं कार्य प्रभुदेसाई नेहमीच करत आलेत. अर्थात त्याला अध्यात्माची जोड कायम ठेवली. श्रीकृष्ण चिते यांनी खुसखुशीत बाकरवडी आणि गोड अशा आंबा बर्फीसारख्या शैलीचा वापर करत प्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मी रवींद्र प्रभुदेसाई. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आम्हाला डॉक्टरेट म्हणजे डिलीट पदवी दिली, त्याच्याबद्दल ठाणे नागरिकांतर्फे हा एक सत्कार समारंभ अरेंज केला होता. आणि त्या कार्यक्रमासाठी पद्मविभूषण अनिल काकोडकर साहेब, त्याचप्रमाणे चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, त्याचप्रमाणे आपल्या ठाण्याचे लाडके आमदार केळकर सर, त्याचप्रमाणे निरंजन डावखरे, ही सगळी मंडळी उपस्थित होती. आणि अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला. त्याच्यामध्ये सगळ्या ठाण्याच्या ज्या काही संस्था आपण पितांबरीतर्फे त्यांना मदत करत असतो त्या तर होत्याच. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, ठाणे जनता सहकारी बँक असेल, वनवासी कल्याण आश्रम असेल, सॅटर्डे क्लब, त्याच्यामुळे ही जी काही अरेंज करणारी जी सगळी होती की सारथीचे अमोल धर्मे होते, त्याचप्रमाणे आपलं कोपनेश्वर न्यासाचे सगळी मंडळी होते, दाते सर होते. त्याच्यामुळे कार्यक्रम खूप छान झाला. आणि हे सगळे जे आमच्या अरुंधती भालेराव पण होत्या प्रारंभाच्या, तर त्याच्यामुळे सगळ्या संस्था एकत्र आल्या. आणि मला असं वाटतं की पुढचा असा आपण कार्यक्रम ठरवतो आहे की ठाण्यातलं असं जे सामाजिक काम करणारे कोणी असतील त्याला जीवनगौरव पुरस्कार आपण देण्याचं करतो आहे. तर पुढल्या वर्षीपासून ही योजना आपण अंमलात आणू. आणि मला असं वाटतं की ठाणं हे जे सांस्कृतिक ती एक त्याची जपणूक आहे ती या माध्यमातून खूप मोठी होईल. आणि सगळीकडे वेगळ्या प्रकारचा एक आनंद. आणि आपण बघतोय की दूरदर्शन किंवा मोबाईलमुळे सगळे लोक जरा एकमेकांपासून बाजूला जात आहेत. त्या मैत्रीचं नातं अशा कार्यक्रमातून नक्की घट्ट होईल. आणि उद्योजकांना सुद्धा उद्योग करण्यासाठी खूप मोठी प्रेरणा मिळेल. धन्यवाद. पितांबरीची पुढची वाटचाल कशी असणार? पितांबरीचं आपण बघतोय की आता आमचा जवळ 350 कोटीचा टर्नओव्हर झाला आहे. तर आपण आता ॲग्रो डिव्हिजन असेल, टुरिझम आहे, त्याच्याचप्रमाणे आपली अगरबत्तीची जी डिव्हिजन आहे आणि फूड डिव्हिजन आपण आता नवीन चालू करतो आहे. आणि त्याच्यामधनं खूप मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि सगळ्या लोकांना नुसते फूड प्रॉडक्टच नाही पण त्याच्यामध्ये त्यांना आरोग्यवर्धक फूड प्रॉडक्ट देण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि या डिव्हिजनचा सुद्धा आम्ही असं ठरवतो आहे की प्रत्येक डिव्हिजन आता 100 कोटी टर्नओव्हरची झाली पाहिजे. आता त्याला 10 वर्ष लागू शकतील, पण सगळ्या ग्राहकांचा जे आम्हाला प्रेम आणि जी आपुलकी मिळालेली आहे गुणवत्तापूर्ण उत्पादनांमुळे ती अशीच राहो अशी मी प्रार्थना सगळ्या आमच्या ग्राहकांना करतो. धन्यवाद. आजच्या सन्मानाबद्दल काय सांगाल? आपण काय भावना आहे? सन्मान आजचा जो झाला तो म्हणजे न भूतो न भविष्यती असा झाला की आतापर्यंतचा माझा कुठलाच सन्मान जो होता तो माझ्यासाठीचा असा नव्हता झाला. पण हे डॉक्टरेट मिळाल्याबद्दल आता याच्यामध्ये पितांबरी, आमचा प्रभुदेसाई परिवार, माझी शाळा, त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, BJP असेल, ह्या सगळ्यांचा सहभाग होता. आणि त्यांना सगळ्यांना मिळून हा
सन्मान जो झाला तो त्या सगळ्यांचा सन्मान आहे असं मला वाटतं. आणि आमचे जे डॉक्टर जयंत बाळाजी आठवले ते आमचे जे गुरुस्थानी आहेत त्यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच केवळ शक्य झालं.